नोंदणीकृत शेतकऱ्यांना लागवडीखालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये बोनस हा शेतकऱ्यांना देतो आहोत। अर्थसंकल्पात पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आज हेक्टरी 20,000 रुपये मंजूर करण्यात आले आहे। मित्रांनो बघा मित्रांनो, 1 रुपया जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर सर्वात मोठी बातमी तुमच्यासाठी आली आहे। शेतकरी मित्रांनो, आताच तुम्ही ऐकलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी आता एक मोठी घोषणा आता केली आहे। हे ज्याच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना आता 20,000 रुपयांचा पीक विमा तुमच्या खात्यावरती येणार आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा दिल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आता दिसू लागले आहे मित्रांनो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा 20,000 रुपयांचा लाभ जर पाहिजे असेल तर तुम्हाला नेमका आता काय करावे लागणार आहे बघा। कोणकोणते शेतकरी यासाठी आता पात्र असणार आहेत बघा, आणि या 20,000 रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला नेमकं कुठे जाऊन अर्ज करावा लागणार आहे बघा, आणि याची माहिती सर्व काय असेल ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। तुम्हाला पीक विमा आता मंजूर झाला आहे। 2025 या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा आता केली आहे, ज्याच्या माध्यमातून खूप मोठा लाभ आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। टोटल 20,000 रुपयांचा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता येणार असल्याची मोठी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सांगितले आहे। त्यामुळे हा 20,000 रुपयांचा लाभ मित्रांनो नक्की मिळवायचा आहे। पीक विमा तुम्हाला 20,000 रुपयांचा मंजूर करण्यात आला आहे। शेतकरी मित्रांनो, खूप मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आता आली आहे। शेतकऱ्यांना 20,000 रुपयांचा पीक विमा देण्याची घोषणा आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली आहे। 2025 मध्ये शेतकऱ्यांना बघा, आता 2025 मध्ये शेतकऱ्यांनी दिले मतदान आणि त्यामुळे आलेले भाजपचे सरकार याच्या खुशीने प्रत्येक शेतकऱ्याला आता शेतकऱ्यांना 20,000 रुपये देण्याचा निर्णय बघा घेतला आहे। तुम्ही 1 रुपयामध्ये जर पीक विमा 2024 मध्ये भरलेला असेल तर आता या अर्थसंकल्पात मोठी घोषणा झाली आहे। यामध्ये कोणाकोणाला आता म्हणजे शेतकऱ्यांना कोणाकोणाला लाभ मिळणार आहे बघा, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे बघा, यामध्ये पात्रता कोणती असणार आहेत, हा 20,000 रुपयांचा लाभ तुमच्या बँकेत येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, सर्व सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात आली आहे मित्रांनो। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि 1 रुपया भरून पीक विमा तुम्ही जर भरला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघणं आता गरजेचं आहे। 2025 या वर्षामध्ये जो अर्थसंकल्प झालेला आहे बघा, अर्थसंकल्प आहे तर त्या अर्थसंकल्पामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी 20,000 रुपये पीक विमा देण्याचा निर्णय आता घेतला आहे, जो शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाचा लाभ असणार आहे। याचा फायदा मिळवण्यासाठी कोणकोणते शेतकरी आता पात्र ठरणार आहेत बघा, कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा मिळणार नाही बघा लाभ, आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, कोणकोणते जिल्हे यासाठी नमूद करण्यात आले आहेत बघा। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या 20,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। आता तो तुम्हाला कशामार्फत मिळणार आहे आणि का मिळणार आहे तर बघा, लक्षात ठेवा, 1 रुपया भरून 2024 मध्ये तुम्ही जर 1 रुपया भरून जर पीक विमा तुम्ही जर भरला असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। तर बघा, खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आता आज समोर आलेली आहे मित्रांनो। राज्याचा बघा अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, तर आणि हे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 9 विमा कंपन्यांना राज्य उर्वरित राज्य हिस्सा अनुदान दिल्यावर विमा कंपन्यांच्या माध्यमातून पीक विमा वाटप आता होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच ही घोषणा केली आहे। त्यामुळे तुम्हाला 20,000 रुपयांचा पीक विमा जाहीर करण्यात आता आलेला आहे। त्यामुळे मित्रांनो, तुमच्या कोणकोणत्या जिल्ह्यात हा पीक विमा जाहीर करण्यात आला आहे, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आली आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार आहे, हेक्टरी किती रुपये होणार आहे तर लक्षात ठेवा, हेक्टरी 20,000 रुपये तुम्हाला मंजूर करण्यात आले आहे। बघा, कोणत्या जिल्ह्यात किती शेतकरी पात्र असणार आहेत आणि त्या जिल्ह्यामध्ये एकूण किती कोटी रुपयांचा पीक विमा आता जाहीर झालेला आहे, ती सर्व माहिती तुम्हाला इथे समजणार आहे। कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला पीक विमा वाटप होणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आपण अपडेट जी काय आल्या तर ती जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि आता खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याच्या वाटपावरून
कालच विरोधकांनी हा मुद्दा मोठा उचलून धरला होता। यामध्ये कर्जमाफीची योजना आणि पीक विमा योजना याच्या संदर्भात विरोधकांनी मुद्दा उचलून धरल्याने स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी हा मोठा आता निर्णय घेतला आहे। तुम्ही 1 रुपया भरून पीक विमा जर मागच्या वर्षी भरला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा 2024 या वर्षामध्ये 1 रुपया भरून ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना आता हा 20,000 रुपयांचा पीक विमा मिळणार असल्याची मोठी बातमी आता समोर आली आहे। बघा मित्रांनो, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता ही घोषणा केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आता निर्माण झाले आहे। त्यामुळे कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ आता मिळणार आहे नक्की बघायचं आहे मित्रांनो। तसेच शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत व तुमच्या खात्यामध्ये पर हेक्टर आता तुम्हाला 20,000 रुपये कोणाकोणाला मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे। तर तुम्हाला ही महत्त्वाची माहिती व्यवस्थित समजून राहणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपण आता पाहूया कोणत्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वाटप होणार आहे। बघा, आता सर्वप्रथम कोण्या पीक विमा कंपनीला राज्य अनुदान भेटणार आहे याची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। यामध्ये पहिली जी पीक विमा कंपनी आहे तर ती ओरिएंटल जनरल, दुसरी कंपनी आहे तर ती बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता AIC म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी। बघा, या महत्त्वाच्या ट्रस्टेड म्हणजे विश्वासू कंपनी आहेत। तिसरी विमा कंपनी आहे HDFC, बघा ॲग्रो जनरल इन्शुरन्स विमा कंपनी। त्यानंतर बघा सांगतो, लक्षात ठेवा, बघा ही HDFC जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड युनिव्हर्सल आता चौथी विमा कंपनी आहे, युनिव्हर्सल शोपाऊ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। बघा, याचबरोबर पाचवी विमा कंपनी आहे ICICI लंबर्ड, सहावी कंपनी आहे बघा SBI लाईफ इन्शुरन्स बघा कंपनी लिमिटेड। यांच्या मार्फत मित्रांनो तुम्हाला आता जी काय पीक विमा मिळणार आहे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। कोण कोण पात्र ठरणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती कोटी रुपये मंजूर करण्यात आले, संपूर्ण माहिती पुढे सांगण्यात आल्या, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। सातवी कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, अशी सातवी कंपनी आहे। याचबरोबर पुढची विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। पुढची कंपनी आहे कंपनी बघा टोला मंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी आहे लिमिटेड। तर शेतकरी मित्रांनो, या 9 ज्या विमा कंपन्यांना राज्य सरकारचं राज्य हिस्सा उर्वरित अनुदान आता अर्थसंकल्पामध्ये देण्यात आता आलं आहे। या विमा कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला पीक विम्याचं जे काय असेल ते हेक्टरी तुम्हाला 20,000 रुपये वाटप करण्यात येणार असल्याची मोठी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, इथे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या पीक विम्याचं वाटप होणार आहे याची थोडक्यात माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, पहिला जिल्हा हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील जवळपास बघा 3 लाख म्हणजे जवळपास 3 लाख शेतकऱ्यांना 200 कोटी रुपये आता बघा इतका जास्त तुम्हाला पीक विमा वाटप होणार आहे। सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का। बघा, यामधील 11 ते 12 जिल्हे वगळण्यात आले आहेत, त्यामुळे लक्ष देऊन बघायचं आहे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का। बघा, तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी। परभणी जिल्ह्यातील सुद्धा जवळपास 4 लाख शेतकऱ्यांना 350 कोटी रुपयांचा पीक विमा वाटप होणार आहे। पुढचा जिल्हा आहे नांदेड। नांदेड जिल्ह्यातील 5 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 500 कोटी रुपयापेक्षा जास्तीत जास्त पीक विमा वाटप आता होणार आहे मित्रांनो। याचबरोबर आपण जर पाहिलं तर पुढचा जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्याचं जर पाहायला गेलं तर 3 लाख शेतकऱ्यांना जवळपास 350 कोटी रुपयापेक्षा जास्तीचा पीक विमा आता वाटप होणार आहे। याचबरोबर पुढचा जिल्हा आहे मित्रांनो तो म्हणजे जालना आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,93,000 शेतकऱ्यांना जवळपास 200 कोटीपेक्षा जास्त तुम्हाला पीक विमा जे काय असेल ते जाहीर करण्यात आता आलेला आहे। पुढचा जिल्हा आहे मित्रांनो त्यानंतर जिल्हा अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा 2,70,000 शेतकरी आहेत। याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील 1 लाख शेतकरी यांना पण आता पीक विमा भरला जर असेल म्हणजे 1 रुपया भरून पीक विमा भरला असेल तर तुम्हाला हा लाभ आता मिळणार आहे। त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 2 लाख शेतकऱ्यांना 250 कोटी इतका निधी आता मंजूर करण्यात आला आहे। याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील 3,73,000 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। जळगाव जिल्ह्यातील 1,40,000 शेतकऱ्यांना हा लाभ आता मिळणार आहे। वर्धा जिल्ह्यातील 2 लाख शेतकरी आहेत तर त्यांना सुद्धा या पीक विम्याचा आता लाभ मिळणार आहे। त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील 1,60,000 शेतकरी आहेत। त्यानंतर बघा जालना जिल्ह्यातील आकडेवारी आता जो स्पष्ट झाली आहे शेतकरी मित्रांनो 4,35,000 शेतकऱ्यांना या जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आता पीक विम्याचा लाभ मिळणार आहे।
त्यानंतर मित्रांनो गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा हा लाभ मिळणार आहे। त्यानंतर कोल्हापूर जिल्हा आहे, ठाणे जिल्हा आहे, रत्नागिरी जिल्हा आहे, सिंधुदुर्ग, याबरोबरच जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर आहे। त्यानंतर बघा चोंडामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून 12 लाख शेतकऱ्यांना या आता जिल्हे जे सांगितलेत, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला आता सांगतो रत्नागिरी आहे, ठाणे आहे, सिंधुदुर्ग आहे, तर आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर आहे, तर बघा त्यानंतर जालना आहे। या सर्व जिल्ह्यांसाठी आता 12 लाख तुमच्या शेतकऱ्यांना आता पीक विम्याचा लाभ भेटणार आहे। भंडारा जिल्ह्यातील 70,000 शेतकरी आहेत, पालघर जिल्ह्यातील सुद्धा 1,20,000 शेतकरी आहेत, वाशिम जिल्ह्यातील सुद्धा 2,50,000 शेतकरी आहेत, बुलढाणा जिल्ह्यातील सुद्धा 3,40,000 शेतकरी आहेत, सांगली जिल्ह्यातील 2,30,000 शेतकरी आहेत, नंदुरबार जिल्ह्यातील 3 लाख शेतकरी आहेत, बीड जिल्ह्यातील 2 लाख शेतकऱ्यांना हा पीक विमा आता मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो। त्यानंतर बघा याचबरोबर अकोला जिल्ह्यातील 2,90,000, धुळे जिल्ह्यातील 1,05,000 शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। पुणे जिल्ह्यातील 3 लाख शेतकऱ्यांना, त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील 1,50,000 शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। अमरावती जिल्ह्यातील 2 लाख शेतकऱ्यांना, जे त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील 70,000 शेतकऱ्यांना, लातूर जिल्ह्यातील 2 लाख, अशा प्रकारे सगळी यादी आता समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आता पीक विम्याचं वाटप होणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।